अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. आता अजून किती वेळ थांबायचं? मी आज आते मोर. ए थांब बानू. चोक गणोबा आणि राघोबा येतात. बरं झालं ते आले ते. होय. तुमच्यासाठी सांगावं असेल. तुला बोलिवलं असं बघ वय. हा. कसं हायसा तुम्ही? बरं आहे जी. कवा धरणा आम्ही हात थांबलो आहेत. हा बरं मला ठाऊक होतं का कोण ना कोण सांगावा घेऊन येईलच म्हणून. होय. म्हाळसाताईंचा सांगावा घेऊन तुम्ही चंदनपुरीला आला होता तेव्हा मी नाही म्हणले. पर नंतर मी विचार केला आणि लाकलीच आले बघा जेजुरीला. देव आहेत का गडावर? जी आहेत जी देवी बी आहेत आणि त्यासनी ठाव आहे तुम्ही येत आहेत ते. चला आधी देवीसनी भेटायचं आहे आणि त्यासनी सांगायचं आहे का माझं चुकलं. मी नाही म्हणाल न ग होत. गणोबा चालायचं का गाडा? हाय देवींचा आदेश आहे का तुम्हाला गडावर नाही येऊ द्यायचं. देवी, आपण बाणाईला सांगितलं की आपण तिला सहाय्य कराल म्हणून. हो, मला तिला सहाय्य करावंच लागेल. तिला आपण चंदनपुरीत दर्शन दिल्यामुळे आधार वाटला असेल. मी तिला मनाच्या अशा उंचीवर घेऊन जाईन की तिला ह्या क्षणी कुठल्याही गोष्टीचं दुःख वाटणार नाही. आता जेजुरीत येण्यापासून बाणाईला कोणीही थांबवू शकणार नाही. महसा मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा विचार करावास. जसा न्यायदान करताना करतेस तसा. मी या राज्याची केवळ सम्राज्ञी नाही तर तुमची पत्नी देखील आहे आणि या दोन्ही भूमिका सांभाळताना मी माझे दायित्व यथायोग्य पार पाडले आहे. पण तुमची पत्नी म्हणून तुम्ही मला न्याय दिला नाही. मी बानूशी विवाह केल्यामुळे तुझा क्रोध मी समजू शकतो, पण ह्या सगळ्याची कारणं तुला योग्य वेळी समजणार आहेत. मग तेव्हा मला ती पटली आणि मी जर सहमती दिली तर तुम्ही तिला बोलवा. आता तिला इथे राहण्यासाठी मी अनुमती का देऊ? कारण तुम्ही दोघी इथे एकत्र असणं आणि मी इथे असणं हे भविष्यासाठी आवश्यक आहे. मी आत्ता भविष्याची काळजी का करू?
तुमच्या सोबत राहावं म्हणून तुम्ही आजवर असा आग्रह का धरला नाही? कारण तुला माझे प्रेम दिसतच नाही, ते तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही. तुम्ही असे का वागता आहात माझ्याशी? तुम्ही तिला माघारी नाही पाठवू शकत? माझ्यासाठी तुम्ही एवढं नाही करणार? अक्का, माधवी ग, काय काय झालं? अहो अक्का, तुम्हाला कळालं का? माधवी, तू आधी शांत हो पाहू, आणि काय झालंय ते नीट सांग. अहो अशी कशी शांत हो? जे घडलं ते ऐकून काय करू आणि काय नको असं झालं होतं मला. अहो ती बानू गडावर येतेय. बानू गडावर येते? कधी घडलं हे? मला आत्ताच कळालं आणि लगेच तुम्हाला सांगायला निघून आले. मला सांग, ही गोष्ट म्हाळसाला कळाली आहे? हो, आणि त्यांनीच आज्ञा दिली आहे की त्या बानूला गडावर येऊ द्यायचं नाही म्हणून. अहो, आपण म्हाळसाकडे जाऊया, कारण रागाच्या भरात ती काय करेल काही सांगता येत नाही. हो ना, ते इतक्या चिडल्या होत्या, काय सांगू तुम्हाला आता. ती बानू जर त्या क्षणी त्यांच्या समोर असती तर अनर्थच घडला असता. अनर्थ होणारच. बानूने निमंत्रण नाकारल्यावर म्हाळसाचं काय झालं होतं ठाऊक आहे ना? तेव्हाच तिने ठरवलं होतं की बानूला गडावर पाऊल देखील ठेवू देणार नाही म्हणून. पण आता ती गडावर यायला निघालीये, आता काय करायचं? अहो, ऐका माझं, आपण लगेच निघूया, कारण ह्या क्षणी आपण म्हाळसापाशी असणं आवश्यक आहे. अक्का, पण तुम्हालाही असंच वाटत होतं ना की बानूनं जेजुरीत यावं म्हणून? हो, पण ती ही अशी येईल ह्याची कल्पना नव्हती. हो ना, काही कळवणं नाही, काही नाही. ही काही पद्धत झाली. आणि देवांना देखील ठाऊक नसावं ना? कोणास ठाऊक. अहो, इथे राहून तर्क करण्यापेक्षा आपण म्हाळसाकडे जाऊया. तुम्ही अजून इथेच आहात? काय परिस्थिती आहे हे तुम्हाला ठाऊक आहे ना? हो, परंतु बानूला तिच्या वाड्यापर्यंत पोहोचणे शक्य होईल, चिंता नसावी. ते मान्य आहे, परंतु ती अजून गडाच्या पायथ्याशीच आहे. होईल सगळं व्यवस्थित. प्रधानजी, तुमच्याशी बोलायचं होतं जी. चौडप्पा, या. प्रधानजी, एवढा रातच्याला आलो, माफी असावी बघा. पर कारणच तसं होतं बघा. काय वार्ता आहे सांगा. म्हाळसा देवीने सांगितल्याप्रमाणे बानूबाईसनी गडाच्या पायथ्याशी थांबवलं आहे. पर आता मोरं काय करायचं? श्री म्हाळसा देवी आणि श्री खंडेराय यांच्या आदेशाप्रमाणे तुम्ही तुमचं कार्य करा. पुढे काय करायचं ते मी पाहतो. गुप्तपणे बानूच्या वाड्याची व्यवस्था लावून ठेवावी. आवपर देवी, म्हाळसा देवी तर म्हणतात बानूबाईसनी गडाची पायरी बी चढू द्यायची नाही. मग होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही मी सांगते त्याप्रमाणे करा, आणि गुप्तचरांना काहीही कळता कामा नये. मी येऊ का जी? या. काही वाटलं तर मला बोलवून घ्या. वयची. तुम्ही सांगितलेलं काम करून आलो जी. जी, बानूबाईंनी सांगून आलो जी. हा, बरं केलं. आता हातच थांबा, पुण्यांदा जावं लागलं तर बरं पडेल. हा, म्हणजे पुण्यांदा पायऱ्या उतरून खाली जायचं? वय पुण्यांदा पायऱ्या चढून वर यायचं. तर तुमसनी कटाळा आलाय वय? नाही, म्हणजे बानूबाईसनी
असं सांगणं बरं दिसत नाही ना की तुम्ही गडाच्या पायऱ्यात चढू नका म्हणून. गणोबा, यो विचार तुम्ही करू नका. आलं का ध्यानात? देवान परदानचे काय ते बघून घेत्याल. हो काय? जी जी. तुम्हाला एक विचारू? हा, विचार. नाही म्हणजे भानुबाई रातभर ततच उभे राहणार आहेत का? नाही म्हणजे वाड्याचा दरवाजा उघडून दिला असता तर. जा की माळसा देवीसने जाऊन विचार की. नग नग ते नाही जमायचं. हा, मग जास्ती विचार करू नका. जावा जेवून घ्या आता. तुम्ही जेवला काय जी? नाही. मग आम्ही कसं जेवणार? आम्ही बी थांबतो गडावर. काय असेल ते सांगा. देवा, मी इथे येणं अपेक्षित नाही, परंतु प्रसंगच असा आहे की यावं लागलं. बंधू, तुम्ही मला सांगा, मी बानूला न्याय दिला होता की नाही? होय देवी, आपण स्वतःहून निमंत्रण पाठवलं. पण तिने माझा या म्हाळसाचा अपमान केला आहे. तिने प्रत्युत्तर पाठवलं आहे आणि असं करूनही मी तिला क्षमा करावी? देवी, तिचं इथे येणं अनपेक्षित आहे, परंतु पण वगैरे काही नाही. माझ्या शब्दाचे काही मोल आहे की नाही या गडावर? तुम्ही दोघे इथे आहात, मला सांगा, नाहीतर मीही थांबणार नाही गडावर. म्हाळसा, असे काहीही निर्णय घेऊ नकोस. मग तिला आल्या पावली माघारी घ्यायला सांगा. ती अजूनही तिष्ठत उभी आहे. ती अशी सहजासहजी जाईल असं मला वाटत नाही. म्हाळसा, तू शांत हो. नाही, ह्या वेळी मी काही ऐकणार नाही. देवी, मी काही बोलू? असंही असेल की तिने जो संदेश दिला की ती इथे येणार नाही, ते तिच्याकडून अनावधानाने घडलं असेल. तिला त्याचा पश्चातापही झाला असेल. म्हणूनच तिनं सेवकांकडनं संदेश दिला आहे की तिला तुम्हाला भेटायचं आहे. ती असंही म्हणू शकली असती की तिला देवांना भेटायचं आहे. पण मला तिला भेटायचं नाही. प्रत्येक अपराधाच्या वेळी मी तिला क्षमा करायलाच हवी असा काही नियम नाही. हो, माझं अगं कुठे होतीस तू? कुठे कुठे शोधलं नाही मी तुला. मी इथे येऊन गेले पण तू इथेही नव्हतीस. अगं होतीस कुठे? माझा अशीच शांत राहणार आहेस का काही बोलणार आहेस तरी? अगं असं शांत राहून प्रश्न सुटणार आहेत का? मग काय करू मी आई? माझ्या आज्ञेची वाट बघत ती बानू गडाच्या मध्याशी पायथ्याशी कुठेतरी उभी आहे. म्हणून मी तिला सहानुभूती दाखव, सगळं विसरून जाऊ एका क्षणात आणि आज्ञा देऊ तिला जेजुरीत राहण्याची? असंच आता होत राहणार आहे का? प्रत्येक वेळी माघार मी घ्यायची, मी पडती बाजू घ्यायची प्रत्येक वेळी? कारण तू क्षमाशील आहेस. तू हे विसरू नकोस. तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. आणि मला सांग, माघार घेतल्यामुळे आपल्याला जे साध्य करायचं आहे ते जर मिळणार असेल तर माघार घेण्यात अशी काय अडचण आहे? मला माहितीये तूही असंच म्हणणार आहेस आई.
कोणालाच माझा झालेला अपमान दिसत नाहीये. आणि आई, मला किती त्रास होतो या सगळ्याचा हा दिसतोय ना तुला? माझा अगं आई आहे मी तुझी. तुला होणारा त्रास मला दिसतो आहे आणि म्हणूनच तुला सांगते, एकदाच काय तो या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावून टाक. आणि तू या जेजुरीची साम्राज्ञी आहेस आणि जर ती बानू या जेजुरीत राहणार असेल तर तिला तुझ्या आज्ञेतच राहावं लागेल, हे ध्यानात ठेव. हा निर्णय घेणं इतकं सोपं नाही आहे. मला ठाऊक आहे, मला कळत नाही असं वाटतंय का तुला? पण तुला आत्ता होणाऱ्या त्रासापेक्षा भविष्यात जे सुख आणि समाधान मिळणार आहे ते जास्त महत्वाचं आहे. म्हाळसा, मला तुला जे सांगायचंय ते तुझ्या आईच्या मतांइतकं स्पष्ट आणि रोखठोक नसेलही कदाचित, पण ते सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हाळसा, तुझ्या मनात बानूबद्दल जो राग आहे तो सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण मला तुला हे सांगायचंय की श्री खंडेराय तुला सोडून कधीही जाणार नाहीत. ह्या विचाराने तू निर्णय घेऊ नकोस. अहो, काय बोलताय तुम्ही? योग्य तेच बोलतोय मी. म्हाळसा, अशा अनेक घटना असतात ज्या उघड्या डोळ्यांनी बघून सुद्धा त्यामागचे प्रयोजन आपल्याला कळत नाही, परंतु त्यामागचे संकेत जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. हे संकेतच आपल्याला योग्य ती दिशा दाखवत असतात. तू बानूला जेजुरीत येण्याचे निमंत्रण दिलेस, पण तिने त्याला नकार दिला. पण तरीही आज या गडावर ह्या जेजुरीत येण्यासाठी ती तुझी अनुमती मागते. त्यामागे निश्चितच काहीतरी संकेत असणार, असं नाही वाटत तुला? ऐक माझं म्हाळसा, बानूला जेजुरीत येण्याची अनुमती दे. अहो, आपण आता निघूयात. थांबा तिम्माशेठ. म्हाळसा जो काही निर्णय घेईल तो निर्णय तिने सर्वांसमक्ष घ्यावा असे मला वाटते. म्हणजे मी जे मघाशी बोलले त्याचा विचार झालेला दिसत नाहीये. देवी, जे काही घडलंय ते का घडलंय आणि बाणाईने हा निर्णय घेण्यामागे निश्चित काय कारण आहे हे अद्याप कळलेलं नाही. ते जाणून घेण्यात मला अजिबात रस नाही. होय, पण तुझ्या निर्णयामुळे बानूने इथेच थांबायचं की आल्या वाटेने परत जायचं हे ठरणार आहे. तेव्हा म्हाळसा, तुला निर्णय घ्यावाच लागेल. जर माझ्या निर्णयावर सारं काही अवलंबून असेल तर मी सर्वांसमक्ष माझा निर्णय सांगते. मी बानूला जेजुरीत येण्याची अनुमती देते. मी बानूला जेजुरीत येण्याची अनुमती देते आहे. तू योग्य तोच निर्णय घेशील ह्याची मला खात्री होती. मी बानूला जेजुरीत येण्याची अनुमती जरी दिली असली तरी इथल्या नियमांचे पालन तिला करावं लागेल. तिच्यासाठी अजूनही गडाचे दरवाजे बंद आहेत याची तिला जाणीव असावी. आणि आपल्या अनुमतीशिवाय तिला ह्या गडावर येता येणार नाही याची तिला जाणीव आहे देवी. मी सेवकांना सांगून बाणाईची व्यवस्था तिच्या निवासस्थानी करून घेतो. थांबा प्रधानजी, बानूकडे मी स्वतः जाईन. जशी आपली इच्छा देवा. मल्ला
बानू, मी तुला तुझ्या वाड्यावर घेऊन जायला आलोय.